तर वेळेत पुढच्या बातमीकडे आता आम्ही तुम्हाला बातमीच्या माध्यमातून जी व्यक्ती किंवा जो चेहरा दाखवणार आहोत तो चेहरा किंवा त्या व्यक्तीला तुम्ही जर का ओळखत असाल ताबडतोब पिंपरी पोलिसांमध्ये जा जर त्या व्यक्तीनं तुम्हाला गंडा घातला असेल तर, कारण या महिलेनं अनेकांना प्रेमाचं आणि लग्नाचं आमिष दाखवत लाखोंचा गंडा घातलाय। या भोळ्या भाबड्या चेहऱ्यावर जाऊ नका, कारण या मागे आहे मोठं कारस्थानी डोकं ज्याचा पर्दाफाश पिंपरी पोलिसांनी केलाय। पूजा जाधवनं काही दिवसांपूर्वी एका धनदांडग्याला आपल्या जाळ्यात ओढलं, त्याच्याशी लगट केली आणि त्यानंतर बलात्काराच्या आरोपाची धमकी देत पैसे उकळण्यास सुरुवात केली। पण संबंधित व्यक्तीनं पोलीस ठाणं गाठलं आणि पूजाचं बिंग फुटलं। यामध्ये एक महिला आहे जिने एका पुरुषाला फसवून त्याला एका लॉजवर बोलवलं आणि त्याच्याबरोबर नंतर शरीर संबंध केल्याबाबत पैसे घेऊन मग त्याच्या 4 साथीदारांच्या करवी नंतर त्या पुरुषाला लुटण्याचा त्यांनी लुटलेला आहे। या प्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये 395, 342, 323, 506 या कलमान्वये गुन्हा दाखल आहे आणि यातील सर्व आरोपी हे भोसरी पोलीस स्टेशनला अटक आहे। पूजा जाधवला यासाठी माया सावंत, रवींद्र शिरसाम आणि आणखी 2 महिलांची साथ असायची। हे दोघं जण सामाजिक कार्यकर्ते असल्याचं भासवायचे आणि धमक्या द्यायचे। तिने आधी यापैकी टीव्ही सिरियलमध्ये एका काम केल्याचं प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे, त्याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत। पूजानं हेरलेलं हे काही पहिलं सावज नाहीये, त्यामुळे या आधीच्या गुन्ह्यांचाही तपास पोलिसांनी सुरू केलाय। 2.5 वर्षापूर्वी वाकड परिसरात एका इंजिनियरला अशाच पद्धतीनं जाळ्यात अडकवत पूजा आणि त्यांच्या साथीदारांनी त्याच्याकडून लाखो रुपये उकळले। तेव्हा त्यांना त्यामध्ये यश आलं, मात्र त्यांचं दुर्दैव इतकंच की त्यावेळी प्रकरण हाताळणारे वाकड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी भोसरीतलं हे प्रकरण हाताळलं आणि या सर्वांचं बिंग फुटलं। बडे ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल मालक आणि इंजिनियर्स अशी पूजाची हिटलिस्ट होती। त्यामुळे पूजानं तुम्हालाही गंडवलं असेल तर तातडीनं पिंपरी पोलिसांना गाठा आणि तक्रार द्या। पिंपरीहून नाजिम मुल्लासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।